जय मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कॅटा यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, गेले खूप दिवस तुम्ही सगळीकडेच यूट्यूब असू दे, इंस्टाग्राम असू दे, व्हॉट्सअप असू दे, सगळीकडे मेसेज करत होता. आणि मेसेज काय होता? सर मेन्शुरेशन घ्या, सर 2D 3Dचे क्वेश्चन घ्या, सर क्षेत्रमिती चालू करा. फायनली तुमच्यासाठी मी घेऊन आलोय SSC GDचा एक असा टॉपिक जो खूप मुलांना अवघड वाटतो, पण प्रत्येक परीक्षेला या टॉपिकवर किंवा प्रत्येक शिफ्टला तुमच्या SSC GDच्या या टॉपिकवर एक प्रश्न हा फिक्स असतो. ठीक आहे, तर आज आपण शिकणार आहे क्षेत्रमिती, अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. आणि वन शॉट नाही, कन्सेप्ट, PYQs आणि अगदी ऑल टाईपचे क्वेश्चन्स आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. ॲक्च्युली आजचा हा आपला पार्ट 1 असणार आहे. या टॉपिकचे टोटल आपले 3 लेक्चर होणार आहेत. 3 लेक्चरमध्ये अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला हा मी टॉपिक पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थितपणे लेक्चर करा आणि आपल्या SSC GDच्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, जसं तुम्हाला हा टॉपिक शिकायचा आहे तसं मला सुद्धा थोडंसं जी मुलं आहेत ना, जी माझ्याकडून शिकतायत किंवा माझी जी भाऊ आहेत, माझी जी मित्रमैत्रिणी आहेत, त्या सगळ्यांमध्ये मला पोहोचायचं आहे. तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जे SSC GDची तयारी करतायत, मनापासून तयारी करतायत आणि त्यांना मराठीत कंटेंट मिळत नाही, तर तो कंटेंट आपल्या या चॅनलवर मिळतोय. आता तुम्ही मला रीच देताय, तर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट देणार आहे. हा टॉपिकचे 3 लेक्चर झाल्यानंतर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर या टॉपिकची मी तुम्हाला मराठीमध्ये प्रॅक्टिस शीट देणार आहे. ज्या प्रॅक्टिस शीटमध्ये SSC GDला पूर्वीपासून आत्तापर्यंत म्हणजे 2021 पासून 2025 पर्यंत या 5 वर्षात जितके पण प्रश्न आलेले आहेत, ते सगळे प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये असणार आहेत आणि त्याचं सोल्युशन्स पण तिथं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. जेणेकरून हा टॉपिक तुमचा इतका परफेक्ट होईल की परत तुम्हाला म्हणावं लागणार नाही की सर हा टॉपिक घ्या, हा टॉपिक आम्हाला येत नाही. एकदाच घेणार पण माइंडमध्ये तुमच्या फिट होणार. ठीक आहे, चला तर मग जास्त बकबक न करता आपला हा आजचं लेक्चर चालू करूया. आता क्षेत्रमिती म्हटलं की तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिला काय येतं रे? क्षेत्रमिती म्हटलं की काय येतं सगळ्यात पहिला डोक्यात? सर 2 टाईपचे डायग्राम असतात. काय? एक तर सर 2D असतात, ज्यांना फक्त 2 डायरेक्शन असतात किंवा 2 डायमेन्शन असतात. ठीक आहे, आणि 3D असतात, जे आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये बघायला मिळतात. बरोबर. आता 2D मध्ये 2 डायमेन्शन कोणते असतात रे? सर एक असते लांबी, एक काय असते लांबी, आणि दुसरी काय असते रे? रुंदी. बरोबर ना? यांचं काय असते? फक्त लांबी आणि रुंदी. आता 3 डायमेन्शन मध्ये ऍड काय होतं? 3D मध्ये ऍड काय होतं सांगा मला? 3D मध्ये काय असतं? सर 3D मध्ये लांबी पण असते, रुंदी पण असते. ठीक आहे, आणखी काय असतं रे? त्यांची जाडी पण असते. ठीक आहे, त्यांची काय असते? जाडी पण असते. म्हणजे ते जाड सुद्धा असतात. माझ्यासारखे नाही, मी थोडंसं वेट कमी केले आता या महिनाभरात. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलो असेल गोलमोटूल. कोण तो जमील जलाली सारखा, काय जमील जमाली काय नाव आहे त्याचं, धुरंधर 2 मधला. ठीक आहे, त्याच्यासारखा दिसत असेल, पण आता थोडासा धुरंधर व्हायचा प्रयत्न करतोय. ओके, तर त्या पद्धतीनं 2D मध्ये असतं. आता सॉरी 3D मध्ये असतं. 2D मध्ये बघा मोस्टली आपण शिकतोय त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, या 3 ज्या आकृती आहेत. ठीक आहे, आता त्रिकोणाला, चौकोनाला, वर्तुळाला आयत म्हणून एक तुम्ही वेगळ्या पद्धतीने शिकताय, तर तो पण आपण घेणार आहे. त्यासोबत 3D मध्ये आपण काय काय बघतो? तर इष्टिका चिती, घन, वृत्तचिती, शंकू आणि गोल. ठीक आहे, आता बघा यामध्ये ना चौकोन, त्रिकोण, वर्तुळ असू दे, या सगळ्यावर प्रश्न येतात. पण इकडं जर बघितला आणि 2025च्या PYQ जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल, तर जास्तीत जास्त प्रश्न हे या गोलवर विचारलेले. ठीक आहे, त्याच्यामुळे गोल हा मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी बनतो. ओके, बाकीच्यावर पण प्रश्न आहेत, नाही असं नाही, पण जास्तीत जास्त प्रश्न हे या गोलवर विचारलेले, जो गोळा असतो ना त्या गोळ्यावर विचारलेले. ठीक आहे, तर हे आपण सगळंच अगदी डीप मध्ये बघायचं आहे. पण आपण सुरुवात करतोय 2Dच्या डायग्राम पासून, जी की आहे त्रिकोणची. ओके, आता त्रिकोण म्हणजे काय रे? अगदी बेसिक पासून जायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही. त्रिकोण म्हणजे काय? ज्याला 3 कोण असतात. सिंपल गोष्ट आहे. सर हा त्रिकोण दिसतंय, या त्रिकोणला टोटल किती कोण आहेत? 3. हा एक कोण आहे सर, हा एक कोण आहे, हा एक कोण आहे. बरोबर, टोटल किती कोण झाले रे? हे टोटल
3 कोन झाले. आता जे त्रिकोणाचे 3 कोन आहेत याच्यासोबतच काय असतात रे, त्रिकोणाच्या 3 बाजू असतात. ही एक बाजू झाली, ही एक बाजू झाली, ही एक बाजू झाली. आता त्रिकोणाच्या बाजूंना मी नाव देतो सर ए, ही बी म्हणतो, ही सी म्हणतो. ओके, ह्या 3 काय झाल्या, त्रिकोणाच्या बाजू झाल्या. आता या ज्या बाजू आहेत या बाजूंच्या साईज वरून किंवा या बाजूंच्या लांबीवरून त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार पडतात. ठीक आहे, सगळ्यात पहिला आपण बघूया की विषमकोन त्रिकोण ज्याला म्हणतो किंवा ज्याच्या बाजूना वेगवेगळे. ठीक आहे, एक ही बाजू समान नाही असा जो त्रिकोण असतो त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर मला काढायचं असेल तर क्षेत्रफळ आपण काढतो कुठल्या फॉर्म्युल्यानं, तर कर्णी चिन्हात सर यस, यस वजा ए, यस वजा बी आणि यस वजा सी. आता यामध्ये तुम्हाला दिसते काय दिसते रे, यामध्ये तुम्हाला दिसते सर इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे. आता हे ए बी सी म्हणजे काय असणार आहे, त्यांच्या बाजू असणार आहेत सर ए बी आणि सी. पण हे जे यस आहे, हे जे यस आहे, हे यस काय असतं, तर हे यस काय असतं, हे यस असतं अर्धपरिमिती. अर्धपरिमिती. पण अर्धपरिमिती समजून घेण्याच्या पहिला तुम्हाला माहित पाहिजे त्रिकोणाची काय परिमिती. आता मी इथं वर दिलेलंच आहे, तुम्हाला परत लिहायची गरज नाही. काय माहित पाहिजे, त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय रे, तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. फॉर एक्झाम्पल ए अधिक बी अधिक सी, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज म्हणजेच परिमिती. आता इथं आपल्या क्षेत्रफळ मध्ये यस वापरायचं आहे आणि यस म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, यस म्हणजे काय सांगितलं, यस म्हणजे सर अर्ध परिमिती. ठीक आहे, अर्ध परिमिती ज्याला आपण यस म्हणतो, सेमी काय पुढं. ठीक आहे, चला तर बघा आता ही जी अर्ध परिमिती ही कशी काढायची, ही कशी काढायची, तर सर परिमिती घ्या त्रिकोणाची ए अधिक बी अधिक सी आणि त्याला 2 न भाग द्या. म्हणजे मला काय मिळेल, अर्ध परिमिती मिळेल, मला यस मिळेल. आणि यस जर मिळाला, मला एबीसी माहित आहेत, तर मी काय काढू शकतो, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. तर हे जे 3 फॉर्म्युले आहेत हे त्रिकोणाचं अगदी बेसिक फॉर्म्युले आहेत आणि महत्वाचे फॉर्म्युले आहेत. हे तिन्हीच्या तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजेत. आता हा जो पूर्ण टॉपिक आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जो मी आता टॉपिक घेतोय, तुम्ही शिकताय कुठला क्षेत्रमिती, ज्याच्यामध्ये आपल्याला 2D आणि 3D बघायचा आहे. हा टॉपिक मुलांना अवघड का जातो, तर या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे मुलांना सूत्र पाठ नसतात. तर हा टॉपिक पूर्णपणे सूत्रांवर आधारित आहे आणि ती सूत्र तुम्हाला माहित पाहिजेत. एकदा कन्सेप्ट कळाली तर सूत्र ऑटोमॅटिक कळतात. त्याच्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करा, सूत्रपाठ करा, तुम्हाला पूर्णपणे हा टॉपिक सोपा जाणार आहे. ठीक आहे, आता बघा या त्रिकोणावर आपण काही बेसिक क्वेश्चन घेऊया जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. एक क्वेश्चन दिसतोय तुमच्या स्क्रीनवर, SSCGD 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे बघा, एका त्रिकोणाच्या बाजू 5 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेत आणि मला क्षेत्रफळ काढायचं आहे. तिन्ही बाजू वेगवेगळे आहेत, याचा अर्थ काय रे, तो विषमबाहू त्रिकोण असणार आहे ज्याच्या तिन्ही बाजू असमान असतात. ठीक आहे, त्याच्यामुळं याला मी ए मानेन, याला मी बी मानेन आणि याला मी सी बाजू मानेन. या बाजूला काय मानेन मी, सी बाजू. आता तिन्ही वेगवेगळ्या बाजू झाल्या. मी तुम्हाला सांगितलंय जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर मला काय माहित पाहिजे, सर यस माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, यस माहित पाहिजे. यस म्हणजेच काय, अर्धपरिमिती. आता अर्धपरिमिती कसं काढतो आपण, सर तिन्ही बाजूंची बेरीज करा, 5 अधिक 4 अधिक 7 आणि त्याला काय करायचं, भागिले 2 करायचं. म्हणजे परिमितीला भागिले 2 करायचं. किती मिळतं बघा, 5 आणि 4 9 होईल, 9 आणि 7 16, 16 भागिले 2 किती येतं सर 8 मिळालं. 8 मला काय मिळालं रे, 8 मला मिळाली सर अर्धपरिमिती. आता अर्धपरिमिती जर मला 8 मिळाली तर मी क्षेत्रफळ काढू शकतो का, क्षेत्रफळला काय म्हणतो आपण, एरिया. तर एरियाचं सूत्र काय माझ्याकडं, कर्णी चिन्हात यस, कंसात यस वजा ए, परत यस वजा बी आणि यस वजा सी. आता यस किती आहे माझ्याकडे, 8 आहे बरोबर. मग मी डायरेक्ट लिहू का रे, यस किती आहे माझ्याकडे, सर 8 आहे. मग यसच्या जागी 8 लिहिलं. आता इथं 8 वजा ए म्हणजेच काय, 8 वजा 5 किती येईल रे, सर 3 येईल, गुणले. परत यस वजा बी म्हणजेच काय, 8 वजा 4 किती येईल रे, सर 4 येईल, गुणले करा. 8 वजा सी म्हणजेच काय, 8 वजा 7 किती येईल रे, सर 1 येईल. किती येईल, 1 येईल बरोबर. म्हणजे मला काय मिळालं रे, मला सर मिळालं कर्णी चिन्हात
8 गुणले 3 गुणले 4 किती मिळालं 8 गुणले 3 गुणले 4 मग 8 ला मी काय करतो 4 गुणले 2 लिहितो गुणले 3 लिहितो आहे असं गुणले 4 पुढचं आहे असं लिहिलं. आता बघा मला इथं एक 2 4 दिसते आणि इथे एक 4 दिसते 4 किती आहेत माझ्याकडं 2 जागे आहेत म्हटल्यावर मी काय करणार 1 4 ला कर्णी चिन्हातून बाहेर काढणार 1 4 माझं कर्णी चिन्हातून बाहेर आलं आत काय राहिलं फक्त 3 आणि 2 म्हणजे 3 दोन्ही 6 क्षेत्रफळ किती असणार आहे मग 4 कर्णी चिन्हात 6 सेंटीमीटर वर्ग क्षेत्रफळ काय असतं वर्ग मध्ये असतं त्याच्यामुळे माझा आन्सर काय असणार आहे सर इथं तर सूत्र लिहायची पण गरज नाही बघा ओके युनिट लिहायची गरज नाही कारण डायरेक्टली 4√6 माझा आन्सर इथं दिलेलं आहे अगदी सोपं आहे ठीक आहे अवघड काय वाटलं याच्यात कॅल्क्युलेशन नाही फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे होतं तर सर हा फॉर्म्युला माहित पाहिजे होता आणि त्यानंतर हा सेकंड वाला फॉर्म्युला माहित पाहिजे होता हे दोन्ही जर फॉर्म्युले तुम्हाला माहित असते तर तुम्ही इझिली काय करू शकला असता हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकला असता ठीक आहे चलो नेक्स्ट बघा पुढचा आणखी एक बेसिक क्वेश्चन घेऊ आपण याच्यावर काय प्रश्न आहे एका त्रिकोणाच्या बाजू 15 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर आहेत आणि त्याची परिमिती जी आहे ती 34 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती एसएससी जीडी 2024 ला आलेला प्रश्न आहे त्रिकोणाच्या दोन बाजू दिलेत फॉर एक्झाम्पल समजा मला 15 ही ए दिले आणि 12 ही बी दिले पण मला सी दिलेलं नाही इथं तिसरी बाजू दिलेलं नाही पण त्यांनी काय दिले मला परिमिती दिली त्यांनी काय दिले परिमिती दिली आता मला जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर मला अर्ध परिमिती म्हणजे यस माहित पाहिजे यस काय असतं रे परिमिती भागिले 2 म्हणजे 34/2 बरोबर किती असणार आहे 17 असणार आहे किती असणार आहे रे 17 असणार आहे सर यस तर मला 17 मिळालं पण मला अजून काय पाहिजे मला सी पण पाहिजे ना मला काय पाहिजे सी पण पाहिजे ए आणि बी आहेत माझ्याकडे तिसरी बाजू पण मला पाहिजे मग तिसरी बाजू आपण कशावरून काढू शकतो तर सर त्याच्या परिमितीवरून कारण त्याच्या परिमितीचं सूत्र काय आहे सर ए अधिक बी अधिक सी आहे आणि बरोबर किती दिले ए अधिक बी अधिक सी सर 34 दिले मला सांगा ए आणि बी किती आहे सर ए 15 आहे आणि बी किती आहे 12 आहे बरोबर ना ए किती आहे 15 आहे आणि बी 12 आहे तर टोटल किती होईल रे टोटल होईल सर 27 अधिक सी बरोबर किती येईल 34 येईल म्हणजे सी बरोबर किती मिळेल सांगा मला या 34 मधून हे 27 वजा होईल बरोबर ना म्हणजे सी मला मिळेल सर 7 सी किती मिळेल मला इथं 7 आता बघा यस मला 17 आलाय ए आणि बी त्यांनी दिलाय सी मला 7 आलाय याच्यावर मी क्षेत्रफळ काढू शकतो का हो सर इझिली काढू शकता कारण काय सूत्र काय सर एरिया काढायचा आहे ना आपल्याला काय काढायचं आहे आपल्याला तर ए काढायचं आहे तर ए बरोबर घ्या कर्णी चिन्हात काय कर्णी चिन्हात यस यस म्हणजेच काय सर 17 कंसात यस वजा ए म्हणजे 17 वजा 15 सर किती येईल 2 गुणले यस वजा बी म्हणजे 17 वजा 12 किती येईल सर 5 आणि थर्ड काय यस वजा सी म्हणजे 17 वजा 7 किती येईल रे सर 10 येईल बरोबर मग आता इथं काय होतं सांगा इथं 5 आहे इथं 10 आहे मग मी काय करू शकतो इथं कर्णी चिन्हात सर 17 ला आहे असं ठेवतो त्यानंतर गुणले 2 गुणले 5 गुणले 10 ला ना 2 गुणले 5 लिहितो कारण 2 पंचे 10 येतं आता इथं एक्झाम्पल बघा काय होईल या 2 2 च्या बाबतीत 1 2 बाहेर येईल आणि इथं 2 वेळा 5 आहे या 2 5 च्या बाबतीत 1 5 बाहेर येईल म्हणजे 5 दोन्ही टोटल सर 10 बाहेर येईल आणि कर्णी चिन्हात फक्त शिल्लक राहील माझं 17 ठीक आहे हे काय झालं 2 गुणले 5 आणि 2 गुणले 5 म्हणजेच काय 10 बाहेर आलं आणि कर्णी चिन्हात फक्त काय राहिलं 17 तर हेच माझं फायनल आन्सर आहे ऑप्शन मध्ये दिसते का बघा 10 कर्णी चिन्हात 17 हेच काय असणार आहे माझं फायनल उत्तर असणार आहे क्लिअर आहे सगळ्यांना सिंपल आहे चलो आता नेक्स्ट जाऊया थोडंसं आपण पुढे जाऊया याच्या पुढची टाईप बघूया आता मी मगाशी सांगितलं काय सांगितलं की जे त्रिकोण आहेत त्यांची बाजूवरून आणि कोनावरून काही बेसिक प्रकार पडलेत आता त्याच्यामध्ये ना मुख्य 3 प्रकार आपल्याला शिकायचे आहेत त्यातला पहिला आहे सर समभुज त्रिकोण दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण आणि तिसरा आहे समकोन त्रिकोण आता समभुज त्रिकोण जो असतो ठीक आहे किंवा समकोन त्रिकोणला आपण काय म्हणू समकोन त्रिकोण ऐवजी ना काटकोन त्रिकोण घेऊ आपण ठीक आहे काय घेऊ काटकोन त्रिकोण ओके
आता समभुज त्रिकोण जो आहे, समभुज त्रिकोण मध्ये काय असणार आहे आता याच्यातूनच तुम्हाला समजतं, ठीक आहे. थोडंसं नेक्स्ट स्लाइडवर जाऊन तुम्हाला डिटेलमध्ये समजवतो. आता याच्यातच कळतं तुम्हाला समभुज म्हणजे काय, भुज म्हणजे काय, बाजू ज्याच्या सगळ्या बाजू समान आहेत. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला त्रिकोण दिसतोय ए बी सी, त्याच्या 3 बाजू आहेत, 1 2 आणि 3. तिन्ही बाजू पण काय आहेत रे, तिन्ही बाजू पण सर ए आहेत. म्हणजेच काय, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आहेत त्याला आपण काय म्हणतो, समभुज त्रिकोण. आता या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ असू दे, परिमिती असू दे किंवा याची उंची असू दे. आता उंची म्हणजे काय रे, फॉर एक्झाम्पल बघा हा जो त्रिकोण आहे, ओके याच्यात बघूया जरा असं नवीन बोर्ड घेतलाय, काय ऑप्शन आहेत का याच्यात डायरेक्टली लाईन बिन ओढायला, ठीक आहे नंतर ट्राय करतो मी, तुम्हाला शिकवताना नको, ठीक आहे शिकवताना नको, ओके ठीक आहे. आता बघा इथून इथून इथपर्यंत ही काय असणार आहे, त्याची उंची असणार आहे, ही हाईट असणार आहे. तर हे हाईट काढण्याचं पण फॉर्म्युला आहेत, सूत्र आहेत आणि हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता सगळ्यात पहिला समभुज त्रिकोणाची जर तुम्हाला परिमिती काढायची असेल तर परिमिती काय असते रे, तिन्ही बाजूंची बेरीज. आणि इथं तिन्ही बाजू पण काय आहेत, समान आहेत सर, ए आहे म्हटल्यावर जर मी 3a घेतलं तर ती त्यांची काय होणार आहे, डायरेक्टली परिमिती होणार आहे. याचा अर्थ काय सर, परिमितीचे सूत्र काय, 3a. आता मला क्षेत्रफळ काढायचं आहे तर मी काय करेन, मी सर फॉर्म्युला वापरेन, करणी चिन्हात 3/4 a चा वर्ग. फॉर्म्युला काय क्षेत्रफळचा समभुज त्रिकोणाच्या, करणी चिन्हात 3/4 a चा वर्ग. आणि यानंतर मला उंची काढायची असेल तर काय करणार, मी फक्त क्षेत्रफळ मध्ये भागिले 4 आहे तिथं भागिले 2 ठेवणार आणि क्षेत्रफळ मध्ये a चा वर्ग आहे तिथं फक्त a ठेवणार. म्हणजे जर मला उंची काढायची असेल तर करणी चिन्हात 3/2 a फक्त मी हे सूत्र वापरणार, ठीक आहे. सूत्र महत्वाचे आहेत, सूत्र पाठ केला तर तुम्हाला पूर्ण हा टॉपिक सिंपल जाणार आहे, ठीक आहे. आता बघा आपण याच्यावरचे काही प्रश्न बघूया. क्वेश्चन, ओके प्रश्न बघण्याऐवजी ना अजून 2 याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी असतात ज्या इम्पॉर्टंट आहेत. आता फॉर एक्झाम्पल बघा इथं ना तुम्हाला थोडस सर्कल घेतो मी, ओके. इथं ना 2 कन्सेप्ट महत्वाचे आहेत आणि त्या तुम्ही शिकल्या पाहिजेत असं मला तर वाटतं बाळांनो, ठीक आहे. काय आहेत बघा कन्सेप्ट, एक अंतर त्रिज्या आणि बाह्य त्रिज्या. मग हे नेमकं काय असतं, अंतर त्रिज्या म्हणजे काय असतं, बाह्य त्रिज्या म्हणजे काय असतं. समजा मी हा एक वर्तुळ काढला, हा एक वर्तुळ काढला, ओके, किंवा एक त्रिकोण काढला. वर्तुळाऐवजी ना मी एक त्रिकोण काढतो, या वर्तुळातच हा मी काय काढला, एक त्रिकोण काढला. हा त्रिकोण एबीसी आहे. आता ह्या त्रिकोणाच्या बाहेरील बाजूला एक वर्तुळ आहे, या त्रिकोणाच्या बाहेरील बाजूला एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाची काहीतरी त्रिज्या असणार आहे. फॉर एक्झाम्पल याचा सेंटर समजा मी हा धरला आणि इथून इथपर्यंत काय असणार आहे, ही त्रिकोणाची त्रिज्या असणार, सॉरी या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. आता जर मी त्रिकोणाच्या बाहेरल्या बाजूला वर्तुळ काढलं आणि त्याची त्रिज्या घेतली तर ती काय असणार आहे, समभुज त्रिकोणाची बाह्य त्रिज्या, सॉरी अंतर त्रिज्याला मी टिक केलं तर काय असणार आहे, ती बाह्य त्रिज्या. म्हणजे काय झाले, ही त्रिकोणाच्या बाहेरून काढलेला वर्तुळ आहे पण तो वर्तुळ काय असला पाहिजे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांना टच केला पाहिजे, ठीक आहे. हा पहिला कोण, हा दुसरा कोण, हा तिसरा कोण, तिन्ही कोणांना तो वर्तुळ टच करतोय आणि त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच काय असणार आहे, त्रिकोणाची बाह्य त्रिज्या. आता अंतर त्रिज्या म्हणजे काय असतं बाळांनो, अंतर त्रिज्या म्हणजे काय असतं बघा, असा वर्तुळ जो त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करतो, ठीक आहे. काय करतो रे, त्रिकोणाच्या या तिन्ही बाजूंना, अरे वर्तुळ बेटा जी वर्तुळ नहीं आ रहा इधर, थोड़ा सा रुको, थोड़ा सा रुको, थोड़ा सा रुको, अब आ जाएगा. ये वर्तुळ आ गया, इसे मैंने पकड़ा, ऐसे ऐसे नहीं, इसे पकड़ना है, इसे पकड़ा और ऐसे लगा डाला तो लाइफ झिंगा लागला, ठीक आहे. असा वर्तुळ आला. आता हा वर्तुळ कुठला झाला रे, सर हा वर्तुळ जो तुम्ही काढलाय तो कसा आहे, त्रिकोणाच्या आतल्या बाजूला आहे आणि तो तिन्ही बाजूंना स्पर्श करतोय. आता इथं स्पर्श केलेला दिसत नसेल पण समजून घ्या, तो वर्तुळ काय करणार आहे, तिन्ही बाजूंना स्पर्श करणार आहे. मग अंतर त्रिज्या कशाला म्हणतात, जो वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करून आतमध्ये काढलाय आणि त्या वर्तुळाची जी त्रिज्या असते त्या त्रिज्याला काय म्हणतो आपण, अंतर त्रिज्या. तर ते असते अंतर त्रिज्या. तर या दोन्ही त्रिज्या काढण्यासाठी सूत्र आहेत. काय सूत्र आहे बघा, जर मला त्रिकोणाची अंतर त्रिज्या काढायची असेल तर मला वापरावं लागेल a छेद करणी चिन्हात 2 करणी चिन्हात 3. आणि जर मला बाह्य त्रिज्या काढायची असेल तर मी काय वापरणार, a करणी चिन्हात
सॉरी ए छेद कर्ण चिन्हात 3. सिंपल आहे सर. बाहेरचं काढायचं आहे म्हटल्यावर बाहेरची त्रिज्या काय असणार आहे, जास्त असणार आहे, मोठे असणार आहे, म्हणून तिथं फक्त आपण ए छेद कर्ण चिन्हात 3 वापरतो. आणि ज्या वेळेला अंतर त्रिज्या काढायची आहे, आतलं वर्तुळ लहान असणार आहे सर, त्रिज्या कमी असणार आहे, त्याच्यामुळं ए कर्ण चिन्हात 3 जे आहे त्याला आपण 2 ने भाग देतो, म्हणून ए छेद 2 कर्ण चिन्हात 3 आपण इथं वापरतो. ठीक आहे, समजलं. ही 2 गोष्टी आपल्याला इथं इम्पॉर्टंट आहेत. आता याच्यावरचे काही प्रश्न बघा. काय क्वेश्चन आहे, एक समभुज त्रिकोणाची परिमिती 36 कर्ण चिन्हात 3 सेंटीमीटर आहे, तर त्याची उंची किती असेल म्हटले. तर त्याची काय असेल म्हटले, उंची किती असेल. आता त्यांनी दिले किती, परिमिती 36√3 दिले किंवा 36 कर्ण चिन्हात 3 झाले. SSC GD 2019 चा प्रश्न आहे. आता मला सांगा समभुज त्रिकोणाची परिमिती किती असते रे नेहमी. परिमिती किती असते सर, सर असते 3a. मग 3a ची किंमत त्यांनी किती दिले, 36 कर्ण चिन्हात 3. 36 कर्ण चिन्हात 3. आता याच्यावरून आपण a ची व्हॅल्यू काढूया. कशाची व्हॅल्यू काढूया, a ची काढूया. काय होईल, हे जे 3 आहे या 3 ला इकडे भाग देता येईल. 3 1 3, 3 2 6. म्हणजे मला काय मिळालं रे सर, मला मिळालं a बरोबर 12 कर्ण चिन्हात 3. आता सर मी हे a का काढून घेतलं, मी a का काढून घेतलं, कारण मला काढायचं आहे उंची. मला काय काढायचं आहे, उंची. आणि जेव्हा पण मला उंची काढायची असते, आता मी तुम्हाला मगाशीच सांगितला, जर मला समद्विभुज किंवा सॉरी समभुज त्रिकोणाची उंची काढायची असते त्यावेळेला माझं सूत्र आहे कर्ण चिन्हात 3/2a. म्हणजे मला इथे a ची गरज आहे, त्याच्यामुळे मी काय केलं, त्याची उंची काढून घेतली. ठीक आहे, आता बघा जाऊया आपण त्या क्वेश्चन पुढे. आपल्याला a मिळाला. आता मला सर उंची काढायची, मला काय काढायचं आहे, बेसिकली इथं उंची काढायची आहे म्हणजे हाईट काढायची आहे. आता उंची काढायची असेल तर फॉर्म्युला काय आहे, कर्ण चिन्हात 3/2a. बरोबर ना, कर्ण चिन्हात 3/2a. आता कर्ण चिन्हात 3 तर सर मी आहे असं लिहीन, भागिले 2 पण आहे असं लिहीन, गुणले a. a किती आलाय रे, तर 12 कर्ण चिन्हात 3 आहे ना, 12 कर्ण चिन्हात 3 मला काय मिळाले रे, 12 कर्ण चिन्हात 3 मला a मिळालाय. बरोबर. आता इथं काय होतं बघा, कॅल्क्युलेशन करा. सर कॅल्क्युलेशन करतो, बे के बे, बेसक 12. म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल रे मला, सांगा फायनल आन्सर काय मिळेल. सर फायनल आन्सर तुम्हाला मिळेल इथं कर्ण चिन्हात 3 आहे, इथं कर्ण चिन्हात 3 आहे, 2 कर्ण चिन्हात 3 चा गुणाकार झाला की 1 3 बाहेर येईल आणि 3 गुणले 6 के मिळेल मला सर 18 मिळेल. काय मिळेल, 18 मिळेल. म्हणजे त्या त्रिकोणाची जी उंची असणार आहे ती काय असणार आहे, 18 सेंटीमीटर असणार आहे. ऑप्शन दिसतोय का बघा, तर ऑप्शन ए माझं राईट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे बाळांनो. ओके, सिंपल आहे, फक्त सूत्र माहित पाहिजेत. काय माहित पाहिजेत, सूत्र. कारण का सगळ्या जगाची सूत्र हलवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि ती असायला पाहिजे कधी, ज्यावेळेला आपल्याला आहेत ते सूत्र माहित असतील, मग बाकी सूत्र हलवा येतात, नाहीतर मग काय हलवता येत नाही. ओके, क्लिअर आहे. चला, एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले किती, 16√3 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर त्याची बाजू किती असेल म्हटले. मला काय सांगितले, क्षेत्रफळ दिले समभुज त्रिकोणाचं आणि बाजू विचारले, म्हणजे मला a काढायचं आहे. आता मला पहिला सांगा, समभुज त्रिकोण जो आहे त्याचं क्षेत्रफळचं सूत्र काय रे. सर मी तुम्हाला सांगितलंय काय, कर्ण चिन्हात 3/4 a चा वर्ग. आता एक क्षेत्रफळ किती दिले त्यांनी, एक क्षेत्रफळ दिले त्यांनी 16 कर्ण चिन्हात 3. किती दिले, 16 कर्ण चिन्हात 3. बरोबर. आणि मला विचारले काय, a ची किंमत. मग सॉल्व करा ना, a ची किंमत काढू शकता का, कसं काढणार, कैसे निकालोगे. सर इथं कर्ण चिन्हात 3 आहे, इथं कर्ण चिन्हात 3 आहे, कॅन्सल आउट होईल. हे दोन्ही जर कॅन्सल आउट झालं तर मला किती मिळणार आहे बघा. तर a वर्ग बरोबर किती मिळेल, 16 गुणले 4. बरोबर ना, हे भागाकारातले 4 इकडे काय होईल, गुणाकारात जाईल. आणि 16 गुणले 4 म्हणजेच काय, a चा वर्ग बरोबर काय येईल, 16 चोक 64. बरोबर. आणि 64 कशाचा वर्ग आहे सर, 8 चा. म्हणजे a बरोबर किती येईल सर, 8 येईल. a बरोबर किती येईल, 8 येईल. ऑप्शन दिसतोय का बघा, ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. SSC GD 2024 ला तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे, एका समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. काय दिले त्यांनी, बाजू दिल्या म्हणजे a दिल्या 12 सेंटीमीटर, याला मी a लिहितो.
तर बाह्य त्रिज्या आणि अंतर त्रिज्या यातील फरक किती असेल म्हटले. काय विचारले त्याने, यातील फरक किती असेल. आता सगळ्यात पहिला मला बाह्य त्रिज्याचा फॉर्म्युला सांगा, जी बाहेरील त्रिज्या आहे. तर बाह्य त्रिज्याचा फॉर्म्युला आहे सर ए छेद करणी चिन्हात 3 वजा सर अंतर त्रिज्याचा फॉर्म्युला काय आहे. सर अंतर त्रिज्याचा फॉर्म्युला ए छेद 2 करणी चिन्हात 3 आणि या दोघांमधला फरक सांगायचा आहे म्हणजे मला यांची वजाबाकी करायची आहे. आता ए म्हणजेच किती दिले मला 12. ए म्हणजेच किती दिले सर 12 छेद करणी चिन्हात 3 वजा 12 छेद 2 करणी चिन्हात 3 12 छेद 2 करणी चिन्हात 3 बरोबर ना. मग आता काय होतंय बघा इथं कॅन्सल आउट. बेक के बेसक 12 पुढे जाऊन मला काय मिळेल रे, माहित 12 करणी चिन्हात 3 वजा 6 करणी चिन्हात 3. मग 12 करणी चिन्हात 3 मधून वजा केलं 6 करणी चिन्हात 3 तर शिल्लक किती राहील रे, शिल्लक राहील सर 6 छेद करणी चिन्हात 3 बरोबर. हा फरक आला. आता ऑप्शन बघा कुठं आहे का, नाही सर ऑप्शन तर खूप वेगवेगळे आहेत. ऑप्शन काय आहेत, खूप वेगवेगळे आहेत, पण हे उत्तर बरोबर आहे. आता ऑप्शन थोडासा त्याने इस्कटलाय, फिरवलाय. मग मी काय करतो या 6 ला काय करतो 2 गुणले 3 लिहितो. काय लिहितो 6 ला 2 गुणले 3 आणि या 3 ला पण काय करतो मी या ओके इधर क्यों गया ये, या 3 ला पण काय करतो मी करणी चिन्हात 3 गुणले करणी चिन्हात 3 लिहितो बरोबर. करणी चिन्हात 3 आणि करणी चिन्हात 3 चा गुणाकार झाला तर 3 बाहेर येईल आणि 2 इथं आहेच आणि 3 दोन्ही 6 माझा आहे तसं मिळेल. छेद करणी चिन्हात किती आहे 3 आहे, छेद किती आहे करणी चिन्हात 3 आहे बरोबर. आता बघा बाळांनो इथं काय होईल तर एका करणी चिन्हात 3 ला सर हे करणी चिन्हात 3 कॅन्सल आउट होईल आणि ते कॅन्सल आउट झाल्यामुळे शिल्लक किती राहील फक्त 2 करणी चिन्हात 3. शिल्लक किती राहील फक्त 2 करणी चिन्हात 3. तर माझं फायनल आन्सर काय असणार आहे 2 करणी चिन्हात 3 जे की ऑप्शन नंबर डी आहे बरोबर. ऑप्शन नंबर डी माझं फायनल आन्सर असणार आहे जे की बरोबर आहे. क्लिअर आहे. चलो म्हणजे बघा आपल्याला फक्त इथपर्यंत पोहोचायचं नाही तर त्याच्या थोडस आपल्याला त्यांनी पुढे जायला सांगितले जेणेकरून आपल्याला ऑप्शन पर्यंत पोहोचता येईल. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा पुढची टाईप कोणती आहे. आता हे झालं समभुज त्रिकोणांचं एक्झाम्पल्स. आता समद्विभुज त्रिकोण काय असतो नावावरूनच कळते सर. समद्विभुज म्हणजेच काय द्विभुज, दोन बाजू समान असतील. ठीक आहे. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान आणि एक वेगळे आहे त्याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. आता बघा हा एक त्रिकोण दिसतोय तुम्हाला ए बी सी. आता मी म्हटलं याची ही जी बाजू आहे याला मी बी बी नाव देतो. या दोन्ही बाजू समान आहे. ठीक आहे. ही बाजू आणि ही बाजू या त्रिकोणाची काय समान आहे तर याला मी बी बी नाव दिलं. आणि एक बाजू जी असते ए ती काय असते असमान असते. ती काय असते असमान किंवा वेगळी असते. म्हणजे या दोन्ही बाजूंचं माप जे आहे ते सेम असेल आणि याचं फक्त वेगळं असेल. असा त्रिकोण जर आला तर त्यासाठी फॉर्म्युला काय वापरायचं बघा. समद्विभुज त्रिकोणाच्या बाबतीत जर मला क्षेत्रफळ काढायचं असेल तर मी काय वापरणार ए छेद 4. आता ए छेद 4 काय घेतलं ए म्हणजे काय जी वेगळी बाजू आहे. जी वेगळी बाजू आहे ती वर येणार. वेगळी बाजू किंवा असमान बाजू भागिले 4 करणी चिन्हात ए बी चा वर्ग वजा ए चा वर्ग. ठीक आहे. क्षेत्रफळ लक्षात करा ए छेद 4 करणी चिन्हात 4b वर्ग वजा ए वर्ग. लक्षात झालं. आता जर मला उंची काढायची असेल काय काढायची असेल मला उंची काढायची असेल त्याची हाईट काढायची असेल तर फार काय नाही करायचं या 4 ला फक्त काय करायचं 2 करायचं आणि या ए ला 1 करायचं. ठीक आहे. म्हणजे ए छेद 4 च्या जागी फक्त 1 छेद 2 घ्यायचं बाकीचं आहे असं आहे. ठीक आहे. बाकीचं काय करणी चिन्हात 4b वर्ग वजा ए वर्ग आहे असं आहे. फक्त ए छेद 4 च्या जागी 1 छेद 2 येणार. हे कशाच्या बाबतीत तर समद्विभुज त्रिकोणाच्या बाबतीत. आता याच्यावर सर प्रश्न कसे येतात कन्सेप्ट सोपे आहे प्रश्न पण सोपे असणार आहेत. काय प्रश्न आहे बघा. एका समद्विभुज त्रिकोणाची असमान बाजू 16 आहे आणि परिमिती 50 आहे. काय म्हटले परिमिती 50 आहे तर क्षेत्रफळ किती असेल तर क्षेत्रफळ किती असेल त्यांनी मला विचारले. आता बघा हा मी घेतला समद्विभुज त्रिकोण. ओके एक मिनिट. हा काय घेतला मी समद्विभुज त्रिकोण. याच्यात काय केलं ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत ओके ही बाजू बी ही बाजू बी जी आहे ही समान आहे
आणि ही जी ए आहे ही वेगळी. आता त्यांनी मला काय दिले, जी असमान बाजू आहे, जी वेगळी बाजू आहे ती किती आहे म्हणून सांगितलं रे, ती 16 आहे म्हणून सांगितलंय. आणि मला परिमिती दिली. मला काय दिले, परिमिती. परिमिती म्हणजेच काय रे सर, तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच काय, ए अधिक बी बरोबर ना, कारण दोन बाजू समान असणार आहेत. मग बी अधिक बी लाच आपण काय लिहूया, बी अधिक बी लाच आपण लिहूया सर 2b बरोबर किती दिले, 50 दिले. परिमिती किती दिले, 50 दिले. मग सर ए मला माहित आहे 16 आहे, ठीक आहे. मग 2b बरोबर काय करतो मी, 50 वजा 16 लिहितो, 50 वजा 16 लिहितो. कारण का हे ए इकडे अधिक आहे ते तिकडे जाऊन काय होईल, वजा होईल. आणि ए ची किंमत सर 16 आहे. म्हणजे 2b बरोबर काय मिळेल मला सर, 2b बरोबर काय मिळेल सर, 34 मिळेल. आणि 2b बरोबर 34 म्हणजेच बी बरोबर काय मिळेल सर, 17 मिळेल. बी बरोबर काय मिळेल, 17 मिळेल. म्हणजे मला काय आलं सर, ही बाजू 17 आहे आणि इकडली बाजू पण काय 17 आहे. ठीक आहे, मला समान बाजू पण मिळाली आणि असमान बाजू पण मिळाली. आता मी काय करू शकतो रे, आता मी काय करू शकतो, पुढे जाऊ शकतो. काय काढायचं आहे मला, तर त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे. मला काय काढायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे सर, एरिया काढायचा आहे. मग एरियाचा फॉर्म्युला काय आहे रे, 4/, एरियाचा फॉर्म्युला आहे A/4 करणी चिन्हात 4b चा वर्ग वजा a चा वर्ग बरोबर. आता सॉल्व करू शकताय ना. आता बघा ए किती आहे रे, ए म्हणजे असमान बाजू सर, ए 16 आहे भागिले 4 आहे असं, करणी चिन्हात बघा. आता इथे 4 आहे असं, बी चा वर्ग, बी किती मिळाले सर, 17 मिळाले. बी चा वर्ग आहे म्हणून 17चा 2 वेळा गुणाकार वजा ए चा वर्ग म्हणजेच काय 16चा वर्ग, किंवा 17चा वर्गला मी पण 17 गुणिले 17 ऐवजी 17चा वर्ग लिहिलो तरी चाललं असतं. आता बघा 16/4 म्हणजेच काय सर, 4×4 म्हणजे इथं डायरेक्ट मी काय घेईन, 4 घेईन. करणी चिन्हात बघा, करणी चिन्हात काय होईल रे, 17चा वर्ग किती येतो सर, 289 गुणाकार करतोय मी. 17चा वर्ग किती येतोय, 289. आणि या 289 ला या 4 न गुणा, 4 9 सर 36, हाच्याला जाईल 3, 4×8 32 आणि 3 सर 35 होईल. हाच्याला जाईल 3, 4 2 8 आणि 3 सर 11. मला या तिन्हीचा गुणाकार किती मिळाला, 1156. आणि 16चा वर्ग किती येतो रे, 256. 16चा वर्ग किती येतो, 256. मग आता फक्त काय करा, हे कॅल्क्युलेशन करा. काय करा, हे कॅल्क्युलेशन करा. बरोबर किती मिळेल मला, 4 करणी चिन्हात 1156 वजा 256 बरोबर किती येईल रे सर, 900 येईल. आणि 900 कशाचा वर्ग आहे सर, 900 आहे 30चा वर्ग. म्हणजेच मला मिळेल 4 गुणिले 30 बरोबर किती आहे, 4 त्रिकम 12, 120 सेंटीमीटर स्क्वेअर. का सेंटीमीटर स्क्वेअर का, कारण हे क्षेत्रफळ आहे. उत्तर काय असणार आहे माझं फायनली, 120 असणार आहे. ऑप्शन मध्ये दिसतं का बा अनु तुम्हाला कुठं, ऑप्शन मध्ये. ओके, ऑप्शन नंबर बी, बी फॉर बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, ऑलवेज बी पॉझिटिव्ह, कारण माझा रक्त गट आहे बी पॉझिटिव्ह. ओके, क्लिअर झालं कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. परिमिती दिले, परिमितीमधून आपण काय काढली, त्यांची असमान बाजू जी आहे ती काढली. असमान बाजू दिली होती, परिमिती दिली होती, त्यावरून आपण समान बाजू काढली. आणि समान बाजू आणि असमान बाजू या दोन्ही गोष्टी काय आल्या तर आपण इझिली त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो. पण कधी, जेव्हा तुम्हाला माहित असेल की सर समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र हे A/4 करणी चिन्हात 4b चा वर्ग वजा a चा वर्ग आहे. सूत्र माहित असेल तर तुम्ही टॉप आहे, नाहीतर तुम्ही फ्लॉप आहे. सूत्र माहित नसेल तर तुम्ही फ्लॉप आहे पूर्णपणे. ओके, सूत्र जर माहित झालं तर मग तुम्ही धुरंधर रिव्हेंज सगळं सूत्र माहित पाहिजे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन काय आहे रे, पुढचा क्वेश्चन काय आहे, एका समद्विभुज त्रिकोणाची प्रत्येक समान बाजू आणि असमान बाजू यांचे गुणोत्तर काय दिले त्यांनी, 3/5 दिले. क्षेत्रफळ 30 करणी चिन्हात 11 सेंटीमीटर वर्ग आहे. तर असमान बाजू किती असेल. आता काय बघा, समद्विभुज त्रिकोण आहे, हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता समान बाजू आणि असमान बाजू यांचं गुणोत्तर 3/5 आहे. गुणोत्तर किती आहे सर, 3/5 आहे. आता ज्या वेळेला गुणोत्तर तयार होतं ते कशामुळे तयार होतं, कुठल्या तर त्याच्या सहगुणकामुळे. ठीक आहे, म्हणजे काय, समान बाजू जी आहे ते असेल सर 3r आणि असमान बाजू जी आहे ते असेल सर 5r. ठीक आहे, मग या दोन्हीला जर मी r न भाग दिला तर 3/5 हे त्यांचं गुणोत्तर तयार होईल. क्लिअर आहे सगळ्यांना. म्हणजेच काय सर, समान बाजू जी आहे ती 3r असणार आहे. म्हणजे ही बाजू 3r असणार आहे,
ही बाजू पण किती असणार आहे 3r असणार आहे आणि ही एक जी असमान बाजू आहे ही किती असणार आहे 5r असणार आहे. आता मला काय सांगितलंय त्यांनी क्षेत्रफळ दिले आणि बाजू किती असेल असं काढायचं आहे म्हणजे मला r ची व्हॅल्यू काढायची आहे थोडक्यात सॉरी असमान बाजू काढायची आहे ना म्हणजे मला 5r ची व्हॅल्यू काढायची आहे त्यासाठी पहिला मला r ची किंमत काढायला लागेल आणि r ची किंमत काढायलाच त्यांनी काय दिलंय क्षेत्रफळ दिलंय सर क्षेत्रफळ किती आहे 30 करणी चिन्हात 11 किती आहे 30 करणी चिन्हात 11 आणि क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय रे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे सर a/4 करणी चिन्हात 4b वर्ग वजा a वर्ग बरोबर हे सूत्र आहे ना ओके मग मी आहे असं पुढे कंटिन्यू करतो 30 करणी चिन्हात 4 बरोबर आता a वर्ग a म्हणजे काय असमान बाजू म्हणजे 5r छेद 4 बरोबर बरोबर नाही ना ठीक आहे पुढे करणी चिन्हात आहे ना तर करणी चिन्हात काय येईल सांगा मला करणी चिन्हात सर 4b चा वर्ग सॉरी 4b चा वर्ग मग b किती आहे रे सर 3r आहे म्हणजे 4 कंसात 3r चा वर्ग बरोबर वजा वजा किती आहे रे a चा वर्ग बरोबर a चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग रे a चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग तर a इथं 5r आहे a किती आहे 5r आहे 5r चा वर्ग ओके आता हेच इथं पुढे सॉल्व्ह करतो बघा 30 करणी चिन्हात 11 आहे असं बरोबर 5r वर्ग सॉरी 5r छेद 4 आहे असं ठेवतो मी सुरुवातीला तर करणी चिन्हात शिल्लक काय राहील बघा फक्त आता 3r चा वर्ग म्हणजे किती असणार आहे रे 3 त्रिक 9r वर्ग आणि 9 चौक सर 36r वर्ग होईल हे समजलं काय बघा 3r चा वर्ग आहे म्हणजे 3 चा वर्ग 9 आणि 9 गुणिले 4 36 आणि r वर्ग आहे असं राहिलं म्हणजे 36r वर्ग झालं आणि वजा 5r वर्ग म्हणजेच काय 5 चा वर्ग सर 25 शिल्लक काय राहिलं फक्त r चा वर्ग बरोबर आता इकडे लक्ष द्या काय आपलं 30 करणी चिन्हात 11 सर त्यांनी दिलेला आपल्याला गिफ्ट आहे क्षेत्रफळाच्या रूपात आणि त्यासोबत 36r चा वर्ग वजा 25r चा वर्ग म्हणजेच काय 36r वर्ग वजा 25r वर्ग 36 मधून 25 कॅन्सल करा 36 मधून 25 कॅन्सल करा सर 5r भागिले 4 तर आहे असं लिहितो पहिला ओके करणी चिन्हातून काय केलं मी 36 मधून 25 वजा केलं शिल्लक राहिलं सर 11 r चा वर्ग काय शिल्लक राहिलं 11 r चा वर्ग आता पुढे बघा किती मजा येईल तुम्हाला 30 करणी चिन्हात 11 सर आहे असं ठेवलं 5r करणी चिन्हात 4 पण आहे असं ठेवलं आता हे जे r वर्ग आहे या r वर्ग बद्दल एक r बाहेर येईल या r वर्ग बद्दल काय होईल एक r बाहेर येईल आणि r गुणले r काय होईल इथं r चा वर्ग तयार होईल आणि फक्त आत राहील करणी चिन्हात 11 बरोबर आता बघा पुढे काय होणार आहे रे सर या करणी चिन्हात 11 ला हे करणी चिन्हात 11 कॅन्सल होईल इथं 5 आहे इथं 30 आहे म्हटल्यावर 5 सक 30 होईल आणि 4 पंचे 20 होईल मग 20 बरोबर काय मिळेल मला r चा वर्ग मिळेल 20 बरोबर काय मिळेल मला r चा वर्ग मिळेल मग मला सर फक्त r पाहिजे आहे मला फक्त काय पाहिजे आहे सर r पाहिजे आहे मग r बरोबर किती मिळेल मला सांगा करणी चिन्हात 20 किती मिळेल करणी चिन्हात 20 आता 20 लाच काय लिहू शकतो रे मी 4 पंचे 20 लिहू शकतो ठीक आहे इथंच करतो लक्षात घ्या या 20 लाच काय लिहू शकतो मी 4 पंचे 20 लिहू शकतो 4 गुणिले 5 लिहू शकतो ओके आणि 4 गुणिले 5 म्हणजेच काय रे 4 बद्दल काय होईल 2 बाहेर येईल 2 करणी चिन्हात 5 मला r ची किंमत किती मिळाली 2 करणी चिन्हात 5 मिळाली ओके आता मला काय पाहिजे आहे मला काढायला सांगितले असमान बाजू मला काय काढायला सांगितले असमान बाजू म्हणजे मला विचारले कशाची किंमत सर 5r ची कशाची किंमत विचारली 5r ची आता बघा मला r ची व्हॅल्यू माहित आहे ओके काढायची कशाची 5r ची 5r च्या ठिकाणी फक्त काय करतो मी 5 गुणले r किती आहे 2 करणी चिन्हात 5 2 करणी चिन्हात 5 मग काय होईल 5 गुणले 2 सर 10 होईल करणी चिन्हात 5 आहे असं आहे बरोबर म्हणजे असमान बाजू किती आली रे 5r 10 करणी चिन्हात 5 ऑप्शन कोड दिसतोय का अरे बेटा किधर गलती हो गई ओके 4 पंचे 20 6 ओके 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 थोडासा गलती हो गई इथं करणी चिन्हात 5 येणार नाही ओके इथं करणी चिन्हात किती येईल करणी चिन्हात किती येईल रे बाळांनो 6 येईल करणी चिन्हात 6 येईल
कारण का सांगा, कारण मास्तरनं गलती इथं केल्या, मास्तरनं गलती कुठे केल्या, इथं केल्या, इथं एक केल्या, इथं एक केल्या आणि इथं एक केल्या। ओके, काय चूक झाल्या बघा, कुणाला समजते का रे? किसी को समझ में आ रहा है भाई? क्या हुआ था इधर? 4 आणि 6, 6 चौक 24 होईल बाळा, किती होईल? 24 होईल। मग आर वर्ग बरोबर 4 गुणले 6 यायला पाहिजे, 6 चौक 24 म्हटल्यावर 4च्या बदल्यात 2 बाहेर आलं आणि हे करणी चिन्हात 6 शिल्लक राहील आणि तुझं उत्तर किती येणार आहे मग? 10 करणी चिन्हात 6, ऑप्शन नंबर 1 आपलं राईट आन्सर असणार आहे। आता बघा, हे इतकं सगळं मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले, हे सगळं बोर्डवर दिसतंय ना, हे सगळं मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दिले। याच्यात पहिली स्टेप ही आहे, दुसरी स्टेप ही आहे आणि थर्ड स्टेप मी इकडे लिहिले, हे एवढं लक्षात ठेवा, याची पीडीएफ देणार आहे। आता हे थोडंसं तुम्हाला लेंदी वाटते, ठीक आहे, कारण का तुम्हाला समजण्यासाठी ना मी इथं प्रत्येक स्टेप लिहत गेलोय। काय केलंय मी इथं? प्रत्येक स्टेप लिहत गेलोय, पण इतक्या स्टेप लिहायची गरज नसते। आपण डायरेक्टली काय करत जातो, थोड्या स्टेप शॉर्टकट 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 मारत जातो आणि आन्सर तुमचं येतं, ठीक आहे। आन्सर हे काढायला खूप वेळ जात नाही, पण तुमचं डोकं तितक्या फास्ट चालायला पाहिजे आणि ते कधी चालणार? ज्यावेळेला तुम्ही याचे मल्टिपल एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करणार आहे आणि ते प्रॅक्टिस कुठून करणार आहे? तर प्रॅक्टिस सेटमधून, जो की मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे। तर कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या चॅनलची लिंक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जावा, तिथं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ठीक आहे। चलो नेक्स्ट, आता जाऊया थोडंसं पुढं, बहुत टाइम ले लिया इसने। चलो आता लास्टचा टाइप बघा, समकोन त्रिकोण। कुठला? समकोन त्रिकोण, किंवा याला आपण काटकोन त्रिकोण सुद्धा म्हणतो। का म्हणतो बघा, तर समकोन त्रिकोण मध्ये काय असतं, सॉरी याला समकोन त्रिकोण नाही म्हणता येणार, याला काटकोन त्रिकोण म्हणतो आपण। काय म्हणतो? काटकोन त्रिकोण। आता या काटकोन त्रिकोण मध्ये काय असतं, एक जो कोण आहे, ठीक आहे, एक जो कोण आहे तो काय असतो? 90 अंशाचा असतो, ठीक आहे। बाकी दोन कोण किती अंशाचे असणार आहेत मग? 45 45 असू शकतात, ठीक आहे, उनकी मर्जी। आता बघा, यामध्ये काय असतं, ज्या तिन्ही बाजू आहेत या वेगवेगळ्या असतात। फॉर एक्झाम्पल, ही ए झाली, ही सी झाली आणि ही बी झाली। आता या काटकोन त्रिकोणामध्ये जी ही खालची बाजू आहे, बी जी आहे, याला आपण काय म्हणतो रे? याला आपण म्हणतो सर पाया, किंवा इंग्लिश मुलांसाठी याला काय म्हणतो आपण? सर बेस म्हणतो। काय म्हणतो? बेस। आता ही ए जी बाजू आहे, उभी बाजू जी आहे, याला आपण म्हणतो उंची, याला काय म्हणतो आपण? उंची, किंवा इंग्लिश वाल्यांसाठी याला आपण काय म्हणतो? एच, हाईट म्हणतो, ठीक आहे। आणि ही जी बाजू आहे, ही सी ची बाजू आहे, याला आपण इंग्लिश मध्ये नाही, मराठीमध्ये काय म्हणतो? कर्ण म्हणतो। काय म्हणतो? कर्ण। आता याच्यावरून जर मला क्षेत्रफळ काढायचं असेल तर सगळ्यात सोपं आन्सर आहे याचं। जर मला काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर आपण काय करतो? 1/2 पाया गुणले उंची, सगळ्यात सोपं। काय करतो आपण? 1/2 पाया गुणले उंची। मग पाया कुठला? हा, उंची कुठली? ही, आणि 90 अंशाच्या कोणासमोर जी बाजू आहे ती काय असणार आहे? कर्ण असणार आहे। आता सगळ्यांना ना याच्यावरून आणखी एक कन्सेप्ट असते, माहित असेल। काय कन्सेप्ट आहे रे ती? सगळ्यांना माहित आहे, जर 10वी कोण शिकला असेल तर काय? पायथ्या गोरस प्रमेय म्हणून एक प्रमेय होता तुम्हाला, ठीक आहे। कोण जर 10वी पर्यंत जरी गणित शिकला असेल तर पायथागोरस प्रमेय नावाचा एक प्रमेय होता। त्या प्रमेयमध्ये काय सांगितलेलं, तर कर्णाचा वर्ग हा उंचीच्या वर्गाच्या आणि पायाच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। म्हणजेच इथं जर तुम्ही बघितला, कर्णाचा वर्ग म्हणजेच काय? AC, जी सी बाजू आहे त्या सी चा वर्ग काय असणार आहे? तर ह्या ए च्या वर्गाच्या अधिक बी च्या वर्गाच्या बेरजे इतका असणार आहे। तर हा प्रमेय सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे। काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उंचीच्या वर्गाच्या आणि पायाच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। इथं मी साईडला पण दिले बघा, बी वर्ग अधिक ए वर्ग बरोबर काय असतं? सी वर्ग असतं। क्लिअर आहे? इतकी सोपी कन्सेप्ट आहे, याच्यात खूप काय नाही। तर याच्यावरचे आपण काही एक्झाम्पल्स बघू आणि इथं आपला त्रिकोण संपतोय, पण पहिला एक्झाम्पल्स बघू, ठीक आहे। काही दोनच एक्झाम्पल आहेत जे महत्वाचे आहेत। सगळ्यात पहिला एक्झाम्पल काय बघा, एका समकोन त्रिकोणाचा पाया 12 सेंटीमीटर आणि उंची पायाच्या 1/3 आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मला काढायचंय। आता बघा, काय माझं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र? तर क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे सर 1/2 पाया
गुणले उंची, पाया गुणले उंची. आता पहिला काय दिले त्याने, सर पाया जो आहे 1/2 तर आहे असं घेतो मी. पाया किती आहे रे सर 12 सेंटीमीटर आणि उंची जी आहे ती पायाच्या 1/3 आहे. म्हणजेच काय सर 12/3. पाया किती आहे 12, त्याच्या 1/3 म्हणजेच काय 12/3. आता इथे कॅल्क्युलेशन काय करता येतं का बघा. बे के बे, बे सक 12, 3 एके 3, 3 दोन्ही 6, बरोबर काय होईल 12 दोन्ही सर 24 आन्सर असेल. क्षेत्रफळ किती असणार आहे त्या त्रिकोणाचं, सर ऑप्शन सी 24 बरोबर असणार आहे. सोपा आहे का नाही बाळांनो, खूप अवघड आहे का, नाही खूप सोपा आहे. ठीक आहे, तर हा टाइप खूप सोपा असतो काटकोन त्रिकोणचा. अनेक तुमच्या पुढे क्वेश्चन दिसतोय, तो क्वेश्चन बघा काय. एका समकोन त्रिकोणाचा पाया 5 सेंटीमीटर आणि कर्ण 13 सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ मला काढायचं आहे. आता हा थोडासा क्वेश्चन काय इंटरेस्टिंग आहे. काय दिले बघा, समजून घ्या प्रश्न. एक काटकोन त्रिकोण आहे. ओके, डायग्राम वगैरे काढायची एक्झाम मध्ये गरज नसते बाळांनो, फक्त मी तुम्हाला कशासाठी सांगतोय समजाव म्हणून. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे तुमची. समजा असा एक हा त्रिकोण आहे. हा त्रिकोण कसला झाला आपला, काटकोन त्रिकोण. आता काटकोन त्रिकोणाचा हा पाया झाला, ही उंची झाली आणि हा कर्ण झाला. आता त्यांनी काय दिले, पाया जो आहे तो 5 सेंटीमीटर आहे. पाया किती आहे 5 सेंटीमीटर आहे आणि कर्ण जो आहे तो 13 सेंटीमीटर आहे. आणि मला काय काढायचं आहे रे, मला क्षेत्रफळ काढायचं आहे, मला एरिया काढायचा आहे. एरिया काय असतो 1/2 पाया गुणले काय असतं उंची असते. पाया गुणले काय असतं उंची असते, बरोबर. आता बघा माझ्याकडे इथं पाया आहे 5, पण उंची आहे का रे, उंची आहे का नाही, तर मला ती उंची काढायला लागेल. पहिला मी काय करतो, इकडे उंची काढून घेतो. आता उंची मी कशावरून काढू शकतो, तर सर कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग असतो. पायथागोरस थेरम किंवा पायथागोरस प्रमेय आपल्याला माहित आहे. काय सांगितले त्यांनी, कर्णाचा वर्ग म्हणजेच कशाचा, या 13चा वर्ग बरोबर काय असणार आहे. आता या उंचीला मी सध्या इथे x मानतो, बरोबर काय असणार आहे पायाचा वर्ग. पायाचा वर्ग म्हणजेच कितीचा 5चा वर्ग अधिक x चा वर्ग असणार आहे, बरोबर. आता 13चा वर्ग किती असतो रे बाळांनो, सर 13चा वर्ग असतो 169 वजा 5चा वर्ग किती येईल सर 25, बरोबर काय मिळेल मला x चा वर्ग. बरोबर किती मिळेल मला x चा वर्ग, बरोबर. आता 25 इकडे वजा काय घेतलं, कारण सर इकडे अधिक 5चा वर्ग आहे, हे अधिक इकडल्या साईडला आल्यावर काय होईल वजा होईल, आणि 5चा वर्ग किती असतो 25 असतो. आता 169 वजा 25 करा, किती मिळेल तुम्हाला 144 मिळेल, बरोबर ना. 9तून 5 गेलं 4, 6तून 2 गेलं 4 आणि 1 आहे असं, बरोबर काय x चा वर्ग. मग x बरोबर किती येईल सांगा, 144 कशाचा वर्ग आहे सर 12चा वर्ग आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय मिळालं, तुम्हाला इथं मिळाली उंची. ती उंची किती आहे रे सर 12 सेंटीमीटर, बरोबर किती आहे 12 सेंटीमीटर. पाया आहे 5 सेंटीमीटर, मग फक्त फॉर्म्युला ठेवा सर 1/2 गुणले 5 गुणले 12. झालं ना सोपं, कॅल्क्युलेशन फक्त करा. बे के बे, बे सक 12, काय होईल मग 5 गुणले 6 सर 30 सेंटीमीटर वर्ग. काय आलं 30 सेंटीमीटर वर्ग माझं सर क्षेत्रफळ आलं. ऑप्शन आहे सी हे माझं क्लिअर असणार आहे. आता इथं आपले 2Dतले त्रिकोण जे आहे ते पूर्णपणे संपतं. त्रिकोणाच्या आपण वेगवेगळ्या काय बघितल्या टाइप्स बघितल्या, ठीक आहे, आणि प्रत्येक टाइपची वेगवेगळं सूत्र बघितली. आता ही जी सूत्र आहेत ह्या सूत्राची ही पूर्ण शीट आहे. ही पूर्ण शीट पण मी तुम्हाला काय करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देणार आहे. तर ही पूर्ण शीट तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. टेलिग्राम जॉईन करा, तिथं तुम्हाला ही पूर्ण PDF देईन मी, आणि त्यासोबत याचं जास्तीत जास्त रिव्हिजन करा. आजचं पहिलं लेक्चर आहे, जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमची SSC GD ची एक्झाम होईपर्यंत अजून खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला खूप चांगला गणितचा कंटेंट SSC GD रिलेटेड या चॅनलवर मिळणार आहे. ओके, तर परत भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, बाय.